हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण एकदम चटाकेदार मूग मुगलाईची रेसिपी। तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून कळत असेल की किती चटाकेदार मस्त चमचमीत अशी रेसिपी आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण करणार आहे। तर यासाठी आपल्याला मूग भिजवायची गरज नाही आहे। आपण साधे अख्खे असे मूग घेणार आहे। एक वाटी मी मूग घेतलेले आहे। यामध्ये आपण खडे मसाला टाकणार आहे। बेसिक खडे मसालाच म्हणजे दालचिनी, लवंग, विलायची, मोठी विलायची, स्टारफूल। याची आपण एक पुडसंडी बांधून घ्यायची आहे। मूग स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला 2 ते 3 पाण्याने। अशा पद्धतीने त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे। आपण शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि आपण जे खडे मसाल्याची पुरचंडी केली होती आपण ती त्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून जे खडे मसाल्याचा स्वाद आहे ते पूर्ण आपल्या मूगला लागला गेला पाहिजे। झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत मस्त आपल्याला मूग जे आहे ते गलगल शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला कच्चे ठेवायचे नाही आहे, मस्त आपला गलगल शिजला गेले पाहिजे। मी तुम्हाला दाखवते नंतर। मस्त 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर बघा आपली मूग छान शिजलेली आहे। आपल्याला जी आपण खडे मसाल्याची पुरचंडी केली होती आपण ती काढून घेणार आहे। बघा मी तुम्हाला दाबून दाखवते किती छान आपले मूग शिजलेले आहे, मस्त शिजलेले आहेत। आता काय करायला माहिती आहे का, थोडंसं त्याचं एक्स्ट्रा पाणी जे आहे ना ते काढून घेणार आहे आणि रवीने त्याला मस्तपैकी आपण थोडंसं नरम करून घेणार आहे, चापट करून घेणार आहे आपण। आणि हे जे गरम पाणी आहे तेच आपण आपल्या भाजीमध्ये वापरणार आहे। तर आपण साईडला ठेवणार आहे आणि मस्त रवीने याला अशा पद्धतीने थोडंसं आपण आयटून घेणार आहे। आता आपण मूग मुगलाई जे आहे ते फोडणी घालणार। त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे। असा पातळ लांब आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे आणि मस्त लाल होईसर आपल्याला कांदा जो आहे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। फ्राय झालेला कांदा आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहे आणि हा कांदा आपण साईडला ठेवणार आहे। आता त्याच तेलामध्ये टाकणार आहे आपण 2 तेजपान, जिरं, मोहरी टाकायची आहे आणि बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। छान आपला कांदा परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। त्याला आपण छान परतून घ्यायचं आहे, मस्त शिजवून घ्यायचं आहे। आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आपल्याला, मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला आलं लसूणची पेस्ट। आता त्यामध्ये टाकणार आहे आपण बेसिक मसाले म्हणजेच हळद, तिखट, धनापूड, थोडंसं आपण गरम मसाला टाकलेला आहे। मस्त मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आपण जे मूगचं एक्स्ट्रा पाणी काढून ठेवलं होतं ना गरम पाणी, आपण तेच थोडंसं टाकणार आहे मसाला शिजण्यासाठी। त्याला मस्त परतून घ्यायचं आहे। बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला, त्याला पण छान परतून घ्यायचं आहे, मस्त शिजवून घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण 2 चमचे फेटून घेतलेलं दही टाकायचं आहे आपल्याला। मस्त वाटीमध्ये दही घ्यायचं, त्याला छान फेटायचं आहे आपल्याला आणि ते दही आपल्याला आपल्या भाजीमध्ये टाकायचं आहे। मस्त शिजवून घ्यायचं आहे तेल सुटोस्तोवर। काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकला आहे मी कलरसाठी, ऑप्शनल आहे, नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल। मस्त परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये आपली मूग जी आहे ती टाकणार आहे। तुम्हाला कळलं असेल व्हिडिओवरून ती कशा पद्धतीने शिजली आहे आणि आपण रवीने कशा पद्धतीने त्याला फेटलं आहे। आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता आपण जे एक्स्ट्रा पाणी काढून ठेवलं होतं ना मूगचं गरम पाणी ते टाकणार आहे। ते आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये टाकणार आहे आता आपण कसुरी मेथी, हातावर घेऊन मस्त त्याला स्मॅश करून टाकायची आहे, बारीक करून ती परतून घ्यायची आहे। त्याला छान उकळी आणायची आहे। आता त्यामध्ये तडका टाकणार आहे आपण, तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, बेडगी मिरची टाकायची आहे। ती मस्त तडका आपला टाकायचा आहे आपल्या मूग मुगलाईमध्ये। कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्तपैकी याला सर्व करायचं आहे। तर मी अशा पद्धतीने बाउलमध्ये काढून घेतला आहे। यावर टाकायचं आहे आपल्याला फ्राईड ऑनियन, आपण जे सुरुवातीला करून घेतलं होतं ते टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायचं आहे आणि स्किप न करता यावर टाकायचं आहे आपल्याला मस्तपैकी 1 चमचा साजूक तूप। यामुळे आपल्या मूग मुगलाईला खूप छान असा स्वाद येतो। गरमागरम मूग मुगलाईवर आपल्याला 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे, बिलकुल स्किप करू नका। तर तयार आहे आपली स्वादिष्ट अशी मूग मुगलाई, एकदम चमचमीत अशी। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा आणि ही भाजी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपींसोबत। बाय बाय।